नायब तहसीलदार यांच्यासोबत अत्यंत धक्कादायक प्रकार घडलेला आहे। आता पगारही चांगला होता, मग त्यांच्यासोबत तो धक्कादायक प्रकार घडला। नागपूर जिल्ह्यातील वाना डोंगरी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली। मौदा तालुक्यात कार्यरत असलेल्या नायब तहसीलदारासोबत तो धक्कादायक प्रकार घडला। वैभव रामेश्वर राठोड असं मृत तहसीलदाराचं नाव असून या घटनेमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडालेली आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार वैभव राठोड हे आपले वान डोंगरी येथील ग्रीनफील्ड सोसायटीत आपल्या कुटुंबाचं वास्तव्यास होते। रविवारी सकाळी सुट्टी असल्याने ते घरीच होते। त्यांचे कुटुंब, ज्यात पत्नी आणि 2 मुले आहेत, ते सर्वजण एका खाजगी कौटुंबिक कार्यक्रमासाठी शहराबाहेर गेले होते। त्यामुळे राठोड रविवारी घरी एकटेच होते आणि याच दरम्यान त्यांनी आपली जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेतला। संध्याकाळच्या सुमारास जेव्हा त्यांची बहीण घरी आली, त्यांनी दरवाजा ठोठावला, मात्र आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही। त्यामुळे त्यांनी मोबाईलवरून भावाला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हाही त्यांनी फोन उचलला नाही। त्यानंतर संशय बळावल्याने त्यांनी शेजाऱ्यांची मदत घेतली आणि पोलिसांना पाचारण करण्यात आलं। हिंगणा पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून घराचा दरवाजा तोडला। बेडरूममध्ये प्रवेश केला असता वैभव राठोड यांनी आपली जीवनयात्रा संपवली होती। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे। वैभव राठोड हे मागील काही दिवसांपासून तणावाखाली होते, अशी चर्चा त्यांच्या निकटवर्तीयांमध्ये सुरू आहे। कामाचा व्याप किंवा वैयक्तिक कारण यापैकी कोणत्या गोष्टीमुळे ते तणावात होते याचा शोध आता पोलीस घेत आहेत। एका नायब तहसीलदाराने अशा प्रकारे केल्याने हळहळ व्यक्त होत आहे।